सर्वांना नमस्कार। आपल्या संकल्प शिष्यवृत्ती ऑनलाईन शाळा या उपक्रमामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। मुलांनो, आज आपल्या तासिकेचा 18वा दिवस आहे आणि आजच्या तासिकेमध्ये आपण बुद्धिमत्ता या विषयाची माहिती पाहणार आहोत। मागील 17 दिवसापासून आपण शिष्यवृत्तीचा अभ्यास करत आहोत। आज बुद्धिमत्ता या विषयामध्ये असलेला घटक समसंबंध या घटकामधील उपघटक आकृत्या याविषयी आपल्याला माहिती पाहिजे आहे। मागच्या तासिकेमध्ये आपण समसंबंध मधील शब्द या भागाविषयी माहिती पाहिली होती। आज आपण आकृत्या या भागाविषयी आज माहिती पाहणार आहोत। समसंबंध मध्ये सर्वात अगोदर समजून घ्या की यामध्ये आपल्याला कशा प्रकारे प्रश्न दिलेले असतात। ज्या वेळेला आकृत्यांवर आधारित आपल्याला प्रश्न येतात त्यावेळेला आपल्याला 4 आकृत्या दिलेल्या असतात। यामध्ये ही पहिली आकृती, ही दुसरी आकृती, या दोघांच्या मध्ये आपल्याला हे चिन्ह दिलेलं असतं। याचा अर्थ असतो की या आकृतीशी काहीतरी संबंध आहे। हा संबंध आपल्याला ओळखायचा आहे आणि हा संबंध ओळखल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा या ठिकाणी अशा स्वरूपाचे 4 टिंब दिलेले असतात आणि याच्या समोर पुन्हा आपल्याला 2 आकृत्या दिलेल्या असतात, तिसरी आणि ही चौथी। इथं 2 समसंबंधावरील उदाहरणं सोडवत असताना मग ते शब्दावरील असतील, आकृत्यावरील असतील किंवा त्याच्यानंतर पुढचा उपघटक तो म्हणजे संख्या किंवा वर्णमाला यावरील घटक जरी असतील तरीही त्याच्यामध्ये तुम्हाला हे 2 टिंब आणि हे 4 टिंब यांचा अभ्यास तुमच्या लक्षात असणं आवश्यक आहे। याचा अर्थ आहे, पहा, हे 2 टिंब जेव्हा येतील या 2 टिंबाचा अर्थ आहे की या पहिला पद आणि हे दुसरं पद म्हणजे ह्या 2 आकृत्या या दोघांमध्ये काहीतरी संबंध आहे। आणि ज्या वेळेला हे 4 टिंब आपल्याला येतात त्यावेळेला या 4 टिंबांचा अर्थ आहे की या दोघांमध्ये जो संबंध आहे तोच संबंध या दोघांमध्ये आहे। हे उदाहरण सोडवत असताना आपल्याला या 1, 2, 3 आणि 4 या 4 पदापैकी कोणत्याही एका ठिकाणी प्रश्नचिन्ह असतं। उदाहरणार्थ कधी कधी तुम्हाला हे पद दिलेले असतील, पहा इथं तुम्हाला पहिलं पद दिलेलं असेल, दुसरं पदही दिलेलं असेल, पण इथं तिसऱ्या पदाच्या नंतर चौथ्या पदाच्या ठिकाणी तुम्हाला प्रश्नचिन्ह दिलेलं असेल। यावेळेला आपल्याला काय करायचंय, या पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी असलेला संबंध ओळखायचा आणि तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आला पाहिजे। हे चौथं पद या संबंधाने ओळखायचं। कधी कधी आपल्याला काय केलं जातं, काही प्रश्नामध्ये पहिलं आणि दुसरं पद देतात पण तिसऱ्या पदाच्या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलं जातं आणि तुम्हाला चौथं पद दिलं जातं। यावेळेलाही घाबरायचं नाही, या दोघांमध्ये जो संबंध असेल तोच संबंध फक्त पाहायचा काय, चौथ्या पदाचा तिसऱ्या पदाशी संबंध पाहायचा। भरपूर वेळेला तर आपल्याला असा प्रश्न दिला जातो की तुम्हाला तिसरं आणि चौथं पद दिलं जातं आणि पहिलं किंवा दुसऱ्या पदाच्या ठिकाणी तुम्हाला प्रश्नचिन्ह दिलं जातं। अशाही स्वरूपाचे समसंबंधामध्ये प्रश्न विचारले जातात। कधी दुसरंही पद देतील आणि पहिल्या पदाच्या ठिकाणी तुम्हाला प्रश्नचिन्ह दिलं जाईल। यावेळेला सुद्धा घाबरून जायचं नाही। समसंबंध म्हटलं की लक्षात ठेवायचं, जे 2 पद आपल्याला दिलेले आहेत अशा प्रश्नाच्या वेळेस काय करायचं, तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध ह्या 2 पदामध्ये शोधायचा। हेच समसंबंधात लक्षात ठेवायचं। प्रश्न शब्दावरील असतील, आकृत्यांवरील असतील, संख्येवरील असतील किंवा इंग्रजी वर्णमालेमधील असतील तर या प्रत्येक गोष्टीमध्ये हेच लक्षात ठेवायचं की पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असतो।
मग त्यापैकी जे पद आपल्याला प्रश्नचिन्ह दिले असेल पदाच्या ठिकाणी ते आपल्याला ओळखायचं आहे. आज आपण आकृत्यांविषयी माहिती पाहतोय. तर आकृत्यावरील प्रश्न सोडवत असताना काही गोष्टी आपल्या लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. मग ज्या वेळेला आपल्याला 4 पद दिलेले असतील त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये काय शोधायचं, म्हणजे आपल्याला ती आकृती लवकरात लवकर त्यांच्यामधील संबंध आपल्याला ओळखता येतील. त्यासाठी लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्या समोर समसंबंध या घटकामधील आकृतीचं उदाहरण जेव्हा तुमच्या समोर येईल त्यावेळेला त्या 2 पदामधील संबंध शोधण्यासाठी खालील बाबी विचारात घ्या. यामध्ये पहिली गोष्ट आहे, ज्या वेळेला तुमच्या समोर आकृती दिली जाईल त्यावेळेला त्या आकृतीमध्ये त्या आकृतीच्या आकारातील बदल लक्षात घ्या. आता हा आकारामधील बदल कसा, तर पहिल्या पदाच्या ठिकाणी तुम्हाला आकृतीचा आकार छोटा असेल, दुसऱ्या पदाच्या ठिकाणी तो मोठा झाला असेल, कदाचित हे असू शकतं. किंवा पहिल्या ठिकाणी तुम्हाला आकृतीचा आकार मोठा दिला, दुसऱ्या ठिकाणी आकार लहान झाला असेल. हे अगोदर लक्षात घ्या आणि त्यावरून पहिल्या 2 पदाचा संबंध लक्षात घ्या आणि नंतर तिसऱ्या आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या आकृतीचा संबंध जोडा. ही पहिली बाब लक्षात ठेवा, आकृतीच्या आकारातील होणारा बदल. यासाठी महत्वाचं आहे की आपल्याला फक्त त्यांचं भरपूर निरीक्षण करायचंय. सराव जेवढा होईल तेवढं तुम्हाला निरीक्षणातून तुम्हाला पटकन लक्षात येईल की आकृतीमध्ये काय बदल झाला. त्यामुळं आकृती प्रश्नामधील समोर आली की पहिले पहा त्या आकृतीच्या आकारामध्ये काही बदल झालेला आहे का. त्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला इथं पाहायची आहे ती म्हणजे आकृतीची आरशातील किंवा पाण्यातील प्रतिमा. तुम्हाला याच्या अगोदरच्या तासिकेमध्ये सुद्धा सांगितलं होतं की आकृतीमधली आरशातली आणि पाण्यातील प्रतिमा आपल्याला कशी ओळखायची. तर त्यामध्ये याच्यावर आपल्याला एक स्वतंत्र घटक सुद्धा आहेत, वेगवेगळे 2 घटक प्रतिमेवर, पाण्यातील प्रतिमा आणि आरशातील प्रतिमा. तर या प्रतिमा पहा, तरीही सांगतो, ज्या वेळेला आपल्याला आरशातील प्रतिमा दिलेली असते त्यावेळेला आकृतीची डावी बाजू, उदाहरणार्थ आता ही आकृती आहे, या आकृतीचे बरोबर 2 भाग करा. आपल्या उजव्या हाताला जो भाग येईल ती आकृतीची उजवी बाजू आणि डाव्या हाताला जो भाग येईल ती म्हणजे आकृतीची डावी बाजू. अशा पद्धतीनं जेव्हा आरशातली प्रतिमा असते त्यावेळेला ही डावी बाजू जशाच तशी उजवीकडे दिसते आणि उजवी बाजू जशाच तशी डावीकडे दिसते, म्हणजेच ती झाली आरशातील प्रतिमा. आता पाण्यातील प्रतिमा कशी ओळखायची, तर ज्या वेळेला तुम्हाला समजा आकृती दिलेली आहे तर त्या आकृतीचे आरशातील प्रतिमा जेव्हा पाहतो त्यावेळेला आपण तिचे उभे 2 भाग करतो. पाण्यातील प्रतिमेसाठी तिचे बरोबर आकृती खालून पहा, तिला उलटी करा. म्हणजेच समजा या ठिकाणी जर तुम्हाला आरशातील पाण्यातील प्रतिमेसाठी इथं जर तुम्हाला ए दिला तर याला जर आपण पाण्यात पाहिलं तर तो तुम्हाला असा दिसेल उलटा, पण याची डावी बाजू जशाच तशी डावीकडे, उजवी बाजू उजव्याच बाजूला, बाजूमध्ये काहीही बदल होत नाही, फक्त आकृती उलटी दिसते. मग हा समसंबंध शोधत असताना आकृतीमध्ये तिची आरशातील किंवा पाण्यातील प्रतिमा आहे का हे सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला तिसरी गोष्ट पाहायची आहे ती म्हणजे आकृतीतील रेषा, बिंदू, चिन्ह यांची संख्या. कोणत्याही ठिकाणी बुद्धिमत्तेमध्ये ज्या ज्या वेळेला आपल्याला आकृत्यांवर आधारित प्रश्न येतील त्या त्या वेळेला आपल्याला त्या आकृतीमधील संबंध शोधण्यासाठी, साम्य शोधण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यकच आहे की त्या आकृतीमध्ये किती रेषा आहेत. मग पहिल्या आकृतीमध्ये 3 रेषा असतील तर दुसऱ्या आकृतीमध्ये 4 झाल्या का त्या 3च्या 6 झाल्या, हे लक्षात ठेवा. तो संबंध शोधा किंवा त्या आकृतीमध्ये दिलेले बिंदू पहा. काही आकृत्या दिलेल्या असेल त्या आकृतीमध्ये बिंदू इथं आहे, मग या आकृतीमध्ये जर इथं गेला, हा गेलाय का, हा संबंध लक्षात ठेवा. किंवा बिंदूची संख्या असेल, पहिल्या आकृतीमध्ये 4 बिंदू आहेत, दुसऱ्या आकृतीमध्ये 8 झाले का 6 झाले का 5 झाले, ही संख्या सुद्धा लक्षात ठेवा. त्यावरून सुद्धा आपल्याला 2 आकृतीमध्ये असलेला संबंध आपल्याला शोधता येईल, समसंबंध. त्यानंतर सर्वात शेवटची गोष्ट लक्षात ठेवा, चिन्हाचे बदलणारे स्थान. आपल्याला आकृत्या दिलेल्या असताना त्या आकृत्यामध्ये भरपूर वेळेला आपल्याला त्यामध्ये चिन्ह दिलेले असतात.
उदाहरणार्थ ही आकृती दिली, या आकृतीमध्ये तुम्हाला बेरजेचं चिन्ह या ठिकाणी दिलं, म्हणजे स्थान कसं बदलतं, तर हेच बेरजेचं चिन्ह जर आकृतीमध्ये वरच्या कोपऱ्याला गेलं, हे सुद्धा पाहायचंय. नुसते चिन्ह पाहायचे नाहीत, नुसते चिन्हांचे आकार पाहायचे नाहीत, नुसती चिन्हाची संख्या पाहायची नाही, तर त्यामध्ये त्या चिन्हाचं बदलणारं स्थान सुद्धा विचारात घ्या. यावरून सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये समसंबंध लक्षात ठेवावे लागतील. अशा पद्धतीनं घटक समसंबंध आहे. या समसंबंधामध्ये आपल्याला आकृत्यावर आधारित ज्या वेळेला प्रश्न येतात त्यावेळेला हे 4 मुद्दे तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तुम्हाला दिलेल्या आकृतीमध्ये या 4 बाबी पडताळून पहा. या 4 बाबीवरून पहिल्या 2 पदामध्ये किंवा तुम्हाला जे 2 पद दिलेले आहेत त्या 2 पदामधील संबंध तुम्हाला पाहावा लागेल. आणि हा संबंध हे 4 गोष्टी सोडून तुम्हाला इतर येणार नाही. त्यासाठी या 4 गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा. पहिली आहे आकृतीच्या आकारात होणारा बदल. दुसरा आहे आकृतीची आरशातील किंवा पाण्यातील प्रतिमा आहे का पहा संबंध शोधताना. तोही नसेल तर पुन्हा आकृतीमध्ये किती रेषा आहेत, किती बिंदू आहेत, त्याचे चिन्ह किती आहेत दिलेले, आणि या चिन्हाचं आकृतीमध्ये स्थान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदलतं का, या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे. या सर्व बाबी जर तुम्हाला दिलेल्या प्रश्नामध्ये तुम्ही लक्षात घेतल्या तर समसंबंध मध्ये आकृत्या जो घटक आहे यावर येणाऱ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला हमखास येतील. आणि हा घटक असा आहे की यावरील जे काही गुण आपल्याला दिलेले असतील हे गुण आपल्याला 100% आपल्याला गुण या ठिकाणी मिळतातच. कारण अत्यंत सोपं आहे. कारण उत्तर तुम्हाला इथंच दिले. दोघांमधील संबंध शोधायचा आहे आणि त्याच्यानंतर तिसऱ्याचा चौथ्या ठिकाणी असलेला संबंध आपल्याला शोधून घ्यायचा आहे. अशा स्वरूपानं आपण समसंबंधावरील उदाहरणं सोडवण्यासाठी ही पूर्वतयारी करू शकतो. आता आपण यावरील काही उदाहरणं पाहूया की खरंच याच्यामध्ये कसा संबंध असतो. चला पाहायचे ना उदाहरणं. चला पाहूया. पहा, या ठिकाणचा आपला प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये हे पहिलं पद आहे, हे दुसरं पद, हे तिसरं पद आणि हे चौथं पद आपल्याला काढायचं आहे. तर ज्या वेळेला आपण या आकृत्यांचं निरीक्षण करू, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी असलेला संबंध आपल्याला पाहायचा आहे. तर यामध्ये पहा, पहिल्या पदामध्ये या ठिकाणी आपल्याला भरीव वर्तुळ आहे आणि इथं आपल्याला त्रिकोण दिलेला आहे. इथं या चिन्हाचं स्थान बदललं, म्हणजे आपण सर्वात शेवटचा जो मुद्दा पाहिला होता की चिन्हांचे बदलणारे स्थान, हाच वर्तुळ समोरच्या याच्यामध्ये गेलाय, पण तो भरीव वर्तुळ न राहता रिकामा वर्तुळ झालाय आणि हा त्रिकोण वरच्या कप्प्यामध्ये आलाय, त्याचं स्थान बदललं आणि हा रिकामा नुसता त्रिकोण न राहता या ठिकाणी भरीव झाला. म्हणजे या आकृत्यांना एका एका घराने समोर घेतले. वर्तुळ समोर गेला, त्रिकोण त्याच्या ठिकाणी आला, बदल झाला, भरीव झाला हा त्रिकोण, आणि जो भरीव होता तो रिकामा झाला. यावरून आपल्याला या आकृतीचं निरीक्षण करताना हीच पद्धत लक्षात ठेवा. भरीव वर्तुळ समोरच्या याच्यामध्ये घ्या, म्हणजे या ठिकाणावरून हा वर्तुळ या ठिकाणी येईल आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर तो रिकामा वर्तुळ बनेल. आणि त्याच्यानंतर खालची आकृतीवर म्हणजेच हा चौरस या ठिकाणी येईल आणि तो चौरस भरीव बनेल. पहा अशी आकृती पर्याय क्रमांक किती येते पहा. या ठिकाणी हा पर्याय क्रमांक 1, 2, 3 आणि 4. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 च्या ठिकाणी आपल्याला बरोबर हा संबंध दिसतो. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे, तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी तोच संबंध जर आपण लावला तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर येतं. आणि अशा पद्धतीने आपण सर्वात शेवटचा मुद्दा पाहिला होता की आकृतीमध्ये दिलेले चिन्ह जे आहेत या चिन्हाचं स्थान बदललेलं आपल्याला पाहायचंय. या प्रश्नामध्ये चिन्हाचं स्थान बदललं, एका घराने समोर गेले आणि भरीवचा रिकामा वर्तुळ बनला आणि रिकाम्या वर्तुळचा भरीव त्रिकोण बनला, त्रिकोणाचा भरीव त्रिकोण बनला. तीच पद्धत इथं आपण लावली. हा वर्तुळ पुढच्या घरामध्ये गेला पण तो रिकामा वर्तुळ झाला आणि हा चौरस पुढच्या घरामध्ये आला पण तो रिकामा होता म्हणून भरीव झाला. त्यानुसार पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर येतं. छान.
खूप जणांनी बरोबर उत्तर पाठवली. व्हेरी गुड. चला पुढचं उदाहरण घेऊयात आपण. पहा, या ठिकाणी आपण दुसरं उदाहरण पाहूया. आपल्याला या ठिकाणी आकृत्या दिल्या आहेत. या आकृत्यांचं अगोदर आपल्याला निरीक्षण करा. हे आहे पहिलं पद, हे दुसरं पद. आता या दोन पदामध्ये काय बदल झाला हे आपल्याला अगोदर ओळखायचं आणि त्याच्यानंतर या तिसऱ्या पदाचा या चौथ्या प्रश्नचिन्हाच्या जागी असलेल्या पदाशी काय संबंध आहे हे आपल्याला शोधून काढायचे. अशा वेळेला सर्व आपलं लक्ष केंद्रित करा की यामध्ये नेमका काय बदल झाला. यांचे आपल्याला आकार पहा. अगोदर आकार पाहिले असता आपल्याला असं दिसेल की हा पहिला त्रिकोण आहे आणि या त्रिकोणाच्या मध्ये आपल्याला एक चौरस दिसतोय छोटा. त्यानंतर या आकृतीचा या दुसऱ्या पदाशी संबंध शोधत असताना जर आपण पाहिलं तर हा मध्ये असणारा चौरस या ठिकाणी मोठा झाला आणि बाहेर असणारा जो रंगीत भरीव त्रिकोण आहे हा भरीव त्रिकोण जशास तसा मध्ये गेला. पण लक्षात ठेवा मुलांनो, निरीक्षण करताना बारकाईने निरीक्षण करा. या ठिकाणी असलेला त्रिकोण जेव्हा चौरसाच्या मध्ये गेला तेव्हा तो उलटा झालाय. हे लक्षात ठेवा. भरपूर वेळेला आपली चूक अशी होते की फक्त आपण वर पाहतो, मध्ये असलेला चौरस बाहेर आला आणि बाहेरचा त्रिकोण मध्ये गेला, पण हा या ठिकाणी उलटा झाला की सरळ आहे हे आपण लक्षात ठेवा. आता हाच संबंध पुढच्या आकृतीला लावायचा. पहा, या ठिकाणी आपल्याला हा जो पंचकोन दिलेला आहे हा पंचकोन बाहेर आहे आणि भरीव वर्तुळ मध्ये आहे. मग इथं आपलं काय होईल तर ह्या पर्यायामध्ये आपला जो वर्तुळ आहे हा वर्तुळ आपला बाहेर येईल. हा जो पंचकोन आहे पंचकोन मध्ये जाईल. पहा बरं कोणता पर्याय येईल आपल्याला या ठिकाणी. पहा, वर्तुळ आहे. हाच बदल आपण या ठिकाणी करून घेऊ. वाटल्यास आपल्याला इथं पर्यायांची आवश्यकता पण पडणार नाही. इथं सरळ सरळ आपण तो आकार तयार करू. भरीव वर्तुळ आहे, तो भरीव वर्तुळ आपण बाहेर आणला. पहा, वर्तुळ इथं त्रिकोण भरीव होता तर हा मध्ये सुद्धा भरीवच आहे. म्हणजे या ठिकाणी हा आपला वर्तुळ भरीव आहे, मध्ये सुद्धा राहणार आणि बाहेर पंचकोन आहे. पंचकोन रिकामा आहे, भरीव नाहीये, म्हणजे रंगवलेला नाहीये. तोच पंचकोन मध्ये बिना रंगवलेलाच मध्ये जाणार. पण इथं फरक आपण हा पाहिला की हा उलटा झालाय, म्हणजे पंचकोन या ठिकाणी आपला उलटा होणार. ही अशा पद्धतीची आपली आकृती होईल. पहा बरं, पर्यायामध्ये कोणत्या क्रमांकाची आकृती अशी आहे. या ठिकाणी आपल्याला किती आलं, पर्याय क्रमांक 4. व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 4 हे आपलं या ठिकाणी उत्तर येईल. व्हेरी गुड. अशा पद्धतीने ज्या वेळेला आपल्याला उदाहरण दिलेलं असतं त्यावेळेला ते उदाहरण आपण व्यवस्थितपणे काळजीपूर्वक निरीक्षण करायचे की त्यामध्ये नेमका काय बदल झाला. भरपूर वेळेला आपण ढोबळमानाने बदल लक्षात घेतो. उदाहरणार्थ याच उदाहरणामध्ये पहा, मध्ये असलेला चौरस बाहेर आला आणि बाहेरचा त्रिकोण मध्ये गेला जशास तसा, पण तो उलटा झाला. याकडे सुद्धा आपलं लक्ष जाणं तितकंच आवश्यक आहे. भरपूर वेळेला आपण तर आपण कधी कधी याला सुद्धा बरोबर हे करू शकतो किंवा इतर हा जो आहे पहा, काही जणांनी 2 नंबरचं पर्याय उत्तर दिलं होतं. अशी आपल्याकडून कधी कधी चूक होऊ शकते. त्यासाठी बारकाईने निरीक्षण करा, ढोबळमानाने झालेला बदल लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर सूक्ष्म अतिसूक्ष्म बदलाकडे जा. यानुसार आपल्या या उदाहरणामध्ये पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर येतं. पहा मुलांनो, याच उदाहरणामध्ये ज्या पद्धतीनं आपण मागचे उदाहरण पाहिले होते तर त्या मागच्या उदाहरणामध्ये आपल्याला एकाच प्रश्नामध्ये एकापेक्षा अधिक पर्याय निवडावे लागतात. म्हणजे अचूक असलेले 2 पर्याय निवडा. समसंबंध मधील आकृत्या नावाच्या या घटकामध्ये सुद्धा आपल्याला अचूक 2 पर्याय निवडा असे सुद्धा उदाहरण आपल्याला या ठिकाणी येतात. त्या पद्धतीचं सुद्धा आपण एक उदाहरण पाहूयात. पहा, या ठिकाणचं एक उदाहरण आहे.
हे झालं पहिलं पद आणि हे आहे दुसरं पद. हा प्रश्न देत असतानाच आपल्याला इथं कंसामध्ये दिलं जातं अचूक निवडा. याकडे आपण लक्ष ठेवायचं, कारण आपल्याला असे भरपूर प्रश्न येतात. पहा, हे पहिलं पद आहे आणि हे दुसरं पद. या पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आपल्याला शोधायचा आहे. हे झालं तिसरं पद आणि याचा संबंध या चौथ्या पदाशी शोधायचा आहे. आता तुम्ही याचं निरीक्षण करा, तोपर्यंत मी खाली पर्याय लिहितो. हा आहे पर्याय क्रमांक 1, त्यानंतर आहे पर्याय क्रमांक 2, हा आहे पर्याय क्रमांक 3 आणि हा आहे पर्याय क्रमांक 4. अशा प्रश्नांमध्ये हे लक्षात ठेवा, आपल्याला आहेत त्यावेळेला त्याच पद्धतीनं पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी असलेला संबंध शोधताना अगोदर या दोघांवर आपलं लक्ष केंद्रित करा की यामध्ये काय बदल झाला. तुम्हाला हे उदाहरण सोडवण्याच्या अगोदर सांगितलं होतं की आपल्याला दिलेल्या आकृतीमध्ये त्याचे बिंदू, त्याच्या रेषा मोजायच्या. या आकृतीकडे पाहिल्यानंतर फक्त आपल्याला रेषा दिसतात. इथं डब्ल्यू आहे, पण डब्ल्यूचा संबंध चौरसाशी आलाय. इथं एन आहे, मग यांचा संबंध कोणत्या आकृतीशी येईल. आपल्याला खाली 4 पर्यायामध्ये 4 वेगवेगळ्या आकृत्या दिलेल्या आहेत आणि अचूक 2 पर्याय निवडायचे आहेत. इथं पहा, अशा वेळेला यांच्या रेषांची संख्या मोजा. डब्ल्यू मध्ये किती रेषा येतात, ही 1, 2, 3 आणि 4. याच्यामध्ये 4 रेषा आहेत. इतर रेषा किती आहेत मोजा बरं. 1, 2, 3, 4. म्हणजे या ठिकाणी रेषेचा संबंध आहे. पहिल्या पदामध्ये 4 रेषा आहेत, म्हणून दुसऱ्या पदामध्ये सुद्धा 4 रेषा आहेत. मग आता इथं एन मध्ये मोजा किती रेषा आहेत. एन मध्ये 1, 2 आणि 3. 3 रेषेपासून एन तयार झाला, म्हणून चौथं पदाच्या ठिकाणी येणारी आकृती ही सुद्धा किती रेषेची येईल, 3 रेषेची. मग शोधा खाली पर्याय. कोणत्या पर्यायामध्ये आपल्याला 3 रेषा आहेत. पहा, इथं हा आहे पहिला पर्याय, तर त्रिकोण आहे 1, 2, 3 रेषा. नुसतं या ठिकाणी आपल्याला एक पर्याय नाही, आपल्याला निवडायचे 2 पर्याय. दुसरा पर्याय पहा, इथं 4, म्हणून हा आपल्यासाठी नकोय. पुन्हा तिसरा पर्याय, इथं सुद्धा 3 रेषा, 1, 2, 3. अशा स्वरूपानं हा तिसरा पर्याय, चौथा सुद्धा आपल्यासाठी नाही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे समसंबंध. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी रेषेचा संबंध आहे. पहिल्या पदात 4 रेषा, म्हणून दुसऱ्या पदामध्ये 4, म्हणून तिसऱ्या पदामध्ये 3 रेषा असतील, तर चौथ्या पदामध्ये सुद्धा आपल्याला 3च रेषेची आकृती निवडावी लागेल. आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 3 रेषा, पर्याय क्रमांक 3 च्या आकृतीमध्ये 3 रेषा, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने मुलांना आपल्याला समसंबंध या घटकातील उपघटक आकृत्या, यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचे उदाहरणं येतात. दोन्ही प्रकारचे उदाहरणं यामध्ये येतात. पहिल्यामध्ये फक्त आपल्याला अचूक एक पर्याय निवडायचा असतो, तर पुढे दुसऱ्या प्रकारचा प्रश्न येतात, त्याच्यामध्ये आपल्याला अचूक 2 पर्याय निवडावे लागतात. हे प्रश्न सोडवण्यासाठी दिलेल्या पहिल्या दुसऱ्या पदाचं जे पद तुम्हाला दिलेले आहे त्यांचे बारकाईने निरीक्षण करा. त्यामध्ये कोणता संबंध आहे तो संबंध त्यामध्ये शोधा आणि त्याच्यानंतर पर्यायामधून आपल्याला कोणता पर्याय क्रमांक त्याच्याशी तंतोतंत जुळतो, हा तंतोतंत जुळणारा पर्याय त्यामधून निवडा. जर निरीक्षण चांगलं झालं तर या ठिकाणी आपलं उत्तर हमखास बरोबर येतं. पैकीच्या पैकी गुण देणारा हा समसंबंध मधला आकृत्या घटक आहे, कारण या घटकामध्ये आपले उत्तर याच ठिकाणी असतात. आणि अशा पद्धतीने आपण समसंबंधावरील आकृत्यांचं निरीक्षण करून त्यांची उत्तरं सोडवू शकतो.
या ठिकाणी आज आपण थांबूयात आणि याच्या पुढचा घटक जो आहे समसंबंध वरील पुढचा उपघटक तो म्हणजे संख्या. हा संख्या जो घटक आहे हा संख्या घटक आपण पुन्हा उद्याच्या तासिकेमध्ये घेऊयात. त्यासाठी आज याच ठिकाणी थांबू. संकल्प शिष्यवृत्ती ऑनलाईन शाळा या उपक्रमामधील उद्याच्या तासिकेमध्ये आपण संख्येविषयी माहिती पाहूयात. तोपर्यंत नमस्कार.